घराकडे लक्ष देता देता आपण कधी आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो हे लक्षातच येत नाही. घर आवरण्याच्या, घर स्वच्छ ठेवण्याच्या नादात मुलांना सगळं वेळच्या वेळी द्यायचे, मुलांची शाळा, अभ्यास ते पण मॅनेज करायचे, बाहेरून जाऊन सामान आणायचे, ग्रॉसरी शॉपिंग असेल, भाजी असेल, सगळं स्वतः करता करताना आपण प्रत्येक वेळी स्वतःलाच मागं टाकत जातो. आणि मग कधीतरी संध्याकाळी जेव्हा निवांत असताना आरशात बघतो, ओढावलेली स्किन असेल, अगदी ओढल्यासारखे कोरडे झालेले ओठ असतील, केस खराब झालेले आहेत, स्वतःचाच एक कळकटा अवतार झालेला आहे, हे जेव्हा बघतो ना तेव्हा जाणवतं, अरे बापरे, आपण स्वतःला किती मागं टाकले, किती दुर्लक्ष केलेले. त्यामुळे स्वतःची थोडीशी काळजी घेण्यासाठी, स्वतःकडे थोडंसं लक्ष देण्यासाठी या 4-5 गोष्टी जर आपण घेऊन ठेवल्या, त्याही अगदी बजेटमधल्या, तर आपण थोडं का होईना स्वतःकडे लक्ष देऊ शकतो किंवा थोडंसं तरी स्वतःच्या स्किनसाठी, केसांसाठी, स्वतःच्या दिसण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो. कोणत्या या 4-5 गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. रोजची गडबड, धावपळ, पटकन काम आवरणं असेल, वेळेत मुलांचे डबे बनवणं असेल, मिस्टरांचा काही नाश्ता, जेवण सगळं वेळेत तयार करणं असेल, किंवा आपली रोजची कामं, कपडे, भांडे, घर आवरणं, घर पुसणं, या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त आपण दुर्लक्ष करतो ते पाणी पिण्याकडे. आणि पाणी कमी पिल्यामुळं काय होतं, त्याचा जास्त इफेक्ट होतो स्किनवरती आणि त्यासोबतच सगळ्यात जास्त होतो ओठांवरती. काही खाणं, चहा पिणं, बडबड करणं, ह्या सगळ्यांमध्ये जास्त जे यूज केले जातात ते आपले ओठ. आणि त्या ओठांकडेच आपण अजिबात लक्ष देत नाही. वरून किती लिपस्टिक लावा, काही करा, पण ते जर ओठ छान असे सॉफ्ट नसतील, छान असे थोडेसे पिंकिश नसतील, तर आपल्या स्वतःला पण बघा ना, आरशात बघितलं की असं वाटतं कसं तरीच दिसते. छान मेकअप केलाय पण ओठ अगदीच कसे तरी कोरडे कोरडे झालेत, ती लिपस्टिक त्यातनं फुटल्यासारखी दिसतीये. ते जर टाळायचं असेल तर एक तर सगळ्यात मस्ट आहे पाणी पिणं, आणि दुसरं सगळ्यात मस्ट म्हणजे अतिशय चांगलं एखादं का होईना लिप बाम किंवा लिप केअर ते स्वतःसाठी वापरणं. अगदी 2 मिनिट लागतात. जेव्हा सकाळी आपण आंघोळ वगैरे करून येतो, आरशात वेणीफिणी करताना पटकन जर ओठांवरती थोडंसं लिप केअर लावलं तर ओठ तर छान सॉफ्ट होतातच, त्यासोबतच ओठांचा ड्रायनेस थोडासा मेंटेन राहतो, थोडा कमी होतो. आणि त्यासोबतच पाणी वगैरे जर आपण व्यवस्थित ठेवलं तर आपण छान सॉफ्ट असे, आपल्याला जसे छान वाटतात तसे सुंदर गुलाबी मऊसूत ओठ नक्कीच मिळवू शकतो. इथे लिप केअर मध्ये मी वापरते वॅसलिनचं. अतिशय छान आहे वॅसलिन रोझी लिप थेरपी म्हणून. हे मी घेतलं मिंत्रावरून, याची मी लिंक तुम्हाला देईन. इफेक्ट खूप छान आहे, मला याचा रिझल्ट पण खूप छान मिळाला. अगदी काहीतरी बजेटमध्येच आहे. हे मला मिळालं 220 रुपयामध्ये. सो तुम्ही हे मिंत्रावरून ऑर्डर करू शकता. असं एखादं जे आपल्याला माहिती असलेल्या ब्रँडचं, किंवा एखादं साधं सिंपल विश केअरचं पण खूप छान आहे. विश केअरचं सेरामाइड लिप बाम आहे, हे पण तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. अगदी छोटंसं आहे, पर्समध्ये बसून जातं. त्याच्यामुळं हे किंवा वॅसलिनचं कोणतंही तुम्ही यूज करू शकता. दोन्हींचे रिझल्ट खूप छान आहेत. पटकन 2 सेकंद लागतात, ओठांना काढलं आणि पटकन ओठांना लावलं, ओठ पण छान सॉफ्ट राहतील, त्यांच्यावर एक छान ग्लो राहील, त्यांचा ड्रायनेस कमी होईल आणि आपल्या स्वतःला पण अतिशय छान वाटेल. नंबर 2, जरी आपण हाऊसवाईफ असलो तरी कित्येक कारणांसाठी बाहेर पडायलाच लागतं. ग्रॉसरी असेल, भाज्या आणणं असेल, त्याच्यानंतर साधं सिंपल गॅलरीमध्ये जाऊन कपडे वाळत घालणं असेल, किंवा आपल्या मुलांना शाळेत सोडायला जा किंवा घ्यायला जा, या सगळ्यांमध्ये काय होतं, आपण उन्हामध्ये जातो, सन एक्सपोजर होतच. किंवा साधा आपण जेव्हा स्वतःसाठी वॉकला जातोय किंवा काही कामं करतोय किंवा एखाद्या मैत्रिणीकडे जातोय, अशा वेळी आपण बाहेर पडतो, सन एक्सपोजर होतं. आणि अशा वेळी आपण जर सनस्क्रीन वापरलं नसेल तर त्याचा अतिशय वाईट इफेक्ट आपल्या स्किनवर होतो. स्किनवरती जास्त पोर्स येणं, पिंपल्स येणं, स्किनवरती टॅनिंग होणं, आणि त्याच्यामुळं परत जे आपण म्हणतो ना खूप टॅनिंग झालंय किंवा चेहऱ्यावरती खूप काळवंडल्यासारखं झालंय, या सगळ्या गोष्टींना या उन्हामुळे होतं. तर अशा वेळी एक चांगलं सनस्क्रीन आणि ते डेली लाईफमध्ये वापरणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही कोणतंही SPF 40च्या वरती असणारं सनस्क्रीन 100% यूज करू शकता. तेही वापरायला अगदी सोपं आहे. अगदी 150-200 पासून खूप चांगले सनस्क्रीन मिळतात. VLCC असेल, लॅक्मे असेल, त्याच्यानंतर विश केअरचं असेल, खूप चांगले सनस्क्रीन बाजारात आहेत सध्या. त्यातलं कोणतंही तुम्ही चॉईस करू शकता. मी इथे वापरते VLCCचं सनस्क्रीन SPF 40 असणारं. अतिशय छान आहे हे सनस्क्रीन, पटकन मर्ज होतं, व्हाईट कास्ट पण राहत नाही. आणि सकाळी छान आवरताना आंघोळ करून आलं, आरशापुढे उभारलं केस वगैरे विंचरण्यासाठी, की पटकन मॉइश्चरायझर लावायचं, सनस्क्रीन वापरायचं, लिप केअर लावायचं आणि आपण रेडी होतो. सो असं एखादं सनस्क्रीन तुम्ही तुमच्या इसेन्शियल्समध्ये किंवा मस्ट हॅवमध्ये नक्कीच ॲड करू शकता, किंवा मी म्हणेन की ॲड कराच. आपण कित्येकदा ना
चेहरा आपला स्वतःचा जितका वेळ धुत नसो इतका वेळ आपला किचन ओटा आवरतो, किचन ओटा गॅस घासतो, धुतो. त्यासोबतच रोजची कपबशा भांडी असतील, त्याच्यानंतर घरचे देवाचे काही पूजेची भांडी असतील, किंवा कधी काही सांडलं फरशीवर, फरशी पुसणं, कपडे धुणं, कोणत्या ना कोणत्या कारणाने हात सतत पाण्यामध्ये असतात, हात सतत कामामध्ये असतात आपले, आणि आपण त्या हातांकडे अजिबात लक्ष देत नसतो. ते काम आवरलं, पटकन हात तसेच कोरडे केले आणि निवांत बसले. पण हातांना तुम्ही कधी शेवटचं छान असं मॉइश्चरायझर लावलं, हातांना छानपैकी असं सॉफ्ट काहीतरी लावून हातांना छान काळजी घेतली, त्यांच्याकडे लक्ष दिलं, असं झालंय का? असं आपण करतच नाही. आणि त्याच्यामुळे हात अगदी असे ड्राय झाल्यासारखे, कोरडे कोरडे, किंवा बऱ्याच जणींना हाताचे छाले निघाल्यासारखे होतात, नख अगदीच कसे तरी कोरडे झाल्यासारखे होतात. हे जर सगळं टाळायचं असेल तर हातांसाठी जे सेपरेट हँडचे क्रीम मिळतात ते तुम्ही घेऊ शकता, किंवा इव्हन तुम्ही डेली जे मॉइश्चरायझर वापरतात ते लावा, किंवा साधं पॅराशूट आपलं जे तेल असतं ते लावा, किंवा सगळ्यात बेस्ट आपलं जे घरी केलेलं तूप असतं. अगदी झोपायच्या वेळी थोडंसं तूप हातावर घेऊन हातांना चोळून झोपलं, एकतर हात छान मऊ पण राहतील आणि आयुर्वेदिक दृष्ट्या पण ते खूप छान आहे. इथे मी सेपरेट हातांसाठी हे लॅक्मेचं क्रीम वापरते, अतिशय छान आहे, हे पण तुम्ही यूज करू शकता. किंवा तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँड्सचे छान असे सॉफ्ट हँड्ससाठीचे क्रीम मिळतील, ते पण तुम्ही यूज करू शकता. पण स्वतःच्या हातांची काळजी घेणं अतिशय गरजेचं. नेक्स्ट एसेन्शियल म्हणजे, जरी हाऊसवाईफ असली तरी नेहमी असं कळकट कसं तरी राहावं, किंवा कळकट प्रकारचे गाऊन घातलेत, किंवा तोच असा साधा सिंपल ड्रेस आहे, ते घामजलेलं अंग आहे, तसंच बाहेर पडलं तर कसं वाटतं? अंगाला पण तो तसाच, असं दिवसभर कामं केलेला किचनचा किंवा तो घामट वास तसाच राहतो. भले वरतून आपण ड्रेस बदलला असला, तोंडावर पाणी मारलं, थोडंसं आवरलं असलं, तरी तो जो घामटपणा आहे, तो जो आपला एक शरीराचा वास आहे, तो तसाच राहतो. त्याच्यासाठी हाऊसवाईफ जरी असलो तरी एखादं चांगलं परफ्यूम आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं. कोणत्याही ब्रँडचं घ्या, थोडंसं साधं सिंपल परफ्यूम घेण्यापेक्षा तुम्ही इव्हन परफ्यूमपेक्षा तुम्ही डिओ सुद्धा यूज करू शकता. एखादा चांगल्या ब्रँडचा डिओ तुम्ही घेऊ शकता. कोणतेही डिओ घ्या किंवा परफ्यूम, पण ते वापरण्याची सवय असणं अतिशय मस्ट आहे. बाहेर पडताना, मैत्रिणींसोबत जाताना, मुलांना सोडवायला जाताना, इतर आया जेव्हा अशा स्मार्टली येतात तेव्हा आपल्या स्वतःलाही वाटतं की नाही, किती छान राहतीये, ती किती स्मार्ट दिसते. या छोट्या सवयींमुळे ही स्त्री छान दिसत असते आणि आपण तसेच गबाळे, घामेजलेले, कळकट दिसत असतो. सो हे टाळण्यासाठी एखादं चांगलं परफ्यूम तुमच्याकडे असणं, एखादं चांगलं मिस्ट तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. इथे मी वापरते टायटन स्किनचं परफ्यूम, सेलेस्ट आहे, अतिशय सॉफ्ट, अतिशय छान आहे, वास पण खूप लॉंग लास्टिंग आहे आणि खूप छान राहतं. ते वगैरे थोडासा स्प्रे केला ना की खूप वेळ खूप छान मंद याचा स्मेल राहतो. सो एखादं चांगलं परफ्यूम तुम्ही 100% तुमच्या इसेन्शियल्समध्ये किंवा मस्ट हॅव मध्ये नक्कीच ऍड करू शकता. आणि लास्ट म्हणजे एखादं चांगलं फेस वॉश आपल्याकडे असायलाच हवं. काम वगैरे केल्यानंतर ना चेहरा खूप तेलकट होतो, खूप घामट होतो. त्यातल्या त्यात ज्यांची ऑइली स्किन आहे, इव्हन मी, अगदी थोड्या वेळ जरी गॅस पुढे काम करून आलं, सगळा चेहरा एकदम तेलकट ऑइली दिसायला लागतो. आणि त्याच्यामुळे वरतून मेकअप केला तरी थोड्या वेळाने परत आहे तसंच घामजल्यासारखं दिसतं. सो त्याच्यामुळे एखादं चांगलं तुमच्या स्किनला सूट होणारं एखादं चांगलं फेस वॉश यूज करणं अतिशय गरजेचं आहे. लॅक्मेचे चांगले फेस वॉश आहेत, त्याच्यानंतर पिलग्रिमचे आहेत, त्याच्यानंतर डर्माकोचे चांगले फेस वॉश आहेत, ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड असेल किंवा ज्याच्यामध्ये नायसिनामाइड असेल, असे चांगले फेस वॉश ज्याच्यामुळे ओपन पोर्सचं असेल किंवा टॅनिंग असेल किंवा थोडेसे पिंपल्सचे वगैरे डाग असतील, जे जायला, जे रिमूव्ह व्हायला पण मदत होते आणि स्किन चांगली छान क्लीन होते. त्याच्यावरती आपण मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय केलं तर त्याचा चांगला इफेक्ट होतो. सो एखादं तरी फेस वॉश तुमच्याकडे असायलाच हवं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या प्रत्येक हाऊसवाईफकडे असायलाच हव्या, तिच्या इसेन्शियल थिंग्समध्ये असायलाच हव्या अशा 4-5 गोष्टी. परफ्यूम असेल, एखादं चांगलं फेस वॉश असेल, सनस्क्रीन असेल, किंवा तिच्याकडे चांगलं असणारं एखादं छान असेल लिप केअर असेल. या 4-5 गोष्टी तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल, तुम्ही दोन्ही सांभाळत असाल, तरीही या गोष्टी तुमच्या अतिशय उपयोगी पडणाऱ्या आणि तुमचा ओव्हरऑल लुक बेटर करणाऱ्या, छान करणाऱ्या, स्वतःला एक छान असा कॉन्फिडन्स देणाऱ्या या 5 गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्या. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून. अशाच युजफुल व्हिडिओसाठी द पिंक अफेअर या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. थँक्यू.